हाय हॅलो आणि नमस्कार सगळ्यांना। आज परत आणि मी वजन चेक केलं साधारणतः 8-8:30च्या दरम्यान। तर वजन आहे तिथंच स्टक झालेलं आहे, वाढलं पण नाही कमी पण नाही झालं आहे, तेच आहे 64.20 kg। तर चला आजच्या दिवसाची सुरुवात करूया। आज सगळ्यात पहिल्यांदा मी आज फक्त गरम पाणी घेतलं, जास्त काही नाही। 8-8:30च्या दरम्यान गरम पाणी घेतलं। गरम पाण्याने काय होतं, आपल्या शरीरातले जे टॉक्सिन्स असतात, जे विषारी द्रव्य असतात, जे आपण ते कंझ्युम केलेले असतात किंवा आपल्या शरीरात गेलेले असतात, दाखल झालेले असतात, ते हॉट वॉटरनं पूर्णपणे त्याचं एक्सक्रीशन होतं। म्हणजे काय होतं, ते बाहेर टाकले जातात। म्हणून कधी पण हॉट वॉटर घ्यायचं रिकाम्या पोटी, सकाळी उठल्या उठल्या हॉट वॉटर घ्यायचं। ह्याचा अजून एक बेनिफिट म्हणजे आपलं डायजेशन सुधारतं। त्याच्यानंतर मी जवळपास 10च्या दरम्यान माझं मॉर्निंगचं स्नॅक घेतलं, 4-5 भिजवलेले बदाम आणि शेंगदाणे घेतले। त्याच्यानंतर लंच 2च्या दरम्यान माझं लंच होतं। आज माझा गुरुवारचा उपवास असल्यामुळं मी आज वरीचा भात केला होता, तसंच शेंगदाण्याची आमटी आणि दही, त्याच्यासोबतच 2 लोणच्याच्या फोडी पण घेतल्या होत्या। म्हटलं आज थोडंफार काहीतरी वेगळं असावं, कालच्यासारखंच आज खिचडी नको, म्हणून आज वरीचा भात केला। खूप टेस्टी झाला होता। फक्त अर्धा बटाटा आणि थोडेफार शेंगदाणे घातले होते, बाकीचं जास्त मी त्याच्यात काहीसुद्धा ॲड केलं नव्हतं। आणि थोडी शेंगदाण्याची आमटी केली होती सोबतच। तुम्हाला तर माहिती आहे की मी रोज दही घेते, दही घेतलं होतं। त्यानंतर 5 वाजता मी 2-3 पिस्ते, 1 सुक्कं अंजीर आणि 2 काजू घेतले होते। ते पण थोडी भूक लागल्यासारखी झाली होती, बाकीचं काय एक्स्ट्राचं खायला नको म्हणून मी हे नट्सच तेवढे घेतले होते, बाकीचं मी काहीसुद्धा घेतलं नव्हतं। तरीसुद्धा मला खूप असं हेवी फील झालं। त्याच्यानंतर मी वॉकिंग करायला गेले, 5-5:30च्या दरम्यान वॉकिंग करायला गेले। आज काही जास्त स्टेप्स नव्हत्या झाल्या, थोडं ड्राउझी फील होत होतं म्हणून जवळपास 2-2.5 हजारच्या दरम्यानच स्टेप झाले असते। तर मला इथं सांगावंसं वाटतं की माझा आज 4था दिवस आहे। मी कन्सिस्टंट आहे, माझं थोडंफार खाण्यात कमी जास्त होत असेल, पण माझी कन्सिस्टन्सी मी टिकून आहे। म्हणजे आज 4था दिवस आहे, जास्त काही दिवस झालेले नाही आहेत, पण तरीसुद्धा मला असं वाटतं की कन्सिस्टन्सी महत्त्वाची आहे। माणसाच्या आयुष्यात कन्सिस्टन्सी महत्त्वाची आहे। म्हणजे काय, तुम्ही एखादं काम करायला घेता पण ते पूर्णत्वास नेता का, ते महत्त्वाचं आहे। मध्येच जर तुम्ही सोडून दिलं तर त्याचा काहीच उपयोग नाही आहे। म्हणून कोणतं पण काम जे तुम्ही हातात घेतलं आहे ते पूर्ण करा आणि मगच शांत राहा। ह्याच्यापेक्षा जास्त जर अजून सांगायचं झालं तर चिकाटी ठेवा, मेहनत करा, यश तुमचंच असणार आहे। एक दिवस नक्कीच हा असा येईल। तर आज आमच्या इथं वातावरण असं झालं होतं, खूप छान वातावरण झालं होतं, म्हणून हे वातावरण मी थोडंफार शूट केलं आहे। थंडगार वारा सुटला होता जवळपास 6:30-7च्या दरम्यान। खूप सुंदर असं वातावरण झालं होतं, थोडेफार ढग पण होते। आणि वॉकिंग करून आल्यानंतर घरी आल्यानंतर मी हा व्हिडिओ शूट केला आहे। खूप सुंदर वाटत होतं, ढगाळ वातावरण, त्यात आणि हे असं झालेला खूप असं खाऊ वाटत होतं, मला काहीतरी वेगळं असं खाऊ वाटत होतं। पण मी तरीसुद्धा जिभेवरती कंट्रोल केला, का, कारण आपलं डाएट सुरू आहे। उगाच काहीतरी खाऊन, आरबट चरबट खाऊन किंवा चटकमटक काहीतरी खाऊन पोटाला चांगलं वाटणार नाही। जिभेला चांगलं वाटेल पण ते आपल्या पोटासाठी चांगलं नाही आहे, का, कारण आपली कन्सिस्टन्सी टिकवायची आपल्याला। आपण जे काम घेतलं आहे हातात ते आपल्याला पूर्णच करायचं आहे। थोडंफार राहिलं असेल, कमी झालं असेल, पण कन्सिस्टंट राहा। त्याच्यानंतर डिनरमध्ये मी साधंच घेतलं होतं। मी ओट्स केले होते आणि त्याच्यासोबतच मी 1 काकडी चिरून घेतली होती। साधं सोपं सरळ होतं, फक्त त्याच्यात थोडी टेस्ट यासाठी मी ओरेगानो तेवढा घातला होता, बाकी जास्त काहीसुद्धा नाही। कांदा टोमॅटो घालून आणि तेल कमी वापरलं होतं। मेन म्हणजे तेल जे आहे ते कमी, पूर्ण कमी। आम्ही लो फॅट, जसं की राईस ब्रॅन ऑइल आहे तेच आम्ही जास्त करून वापरतो, त्याच्याशिवाय आम्ही दुसरं कोणतंसुद्धा तेल नाही वापरत। त्याच्यानंतर मी थोडंफार डिनरनंतर वॉकिंग करायला गेले। तर असा होता माझा हा दिवस। तुम्हाला जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।